ब्रह्मपुरी हादरलंय. शहराच्या मध्यवर्ती भागातील माय हेल्थ प्रो स्पा अँड वेलनेस सेंटरच्या आड सुरू असलेल्या देह व्यापार रॅकेटवर पोलिसांनी जबर कारवाई केली. ईशान्य भारतातील 3 महिलांची सुटका, व्यवस्थापक अटकेत, तर स्पाचा मालक बेपत्ता. पाहूया आमचा खास रिपोर्ट. ब्रह्मपुरीतील शेषनगर परिसर. शांत आणि साधारण दिसणाऱ्या स्पाच्या आड चालू होता एक अंधारातला व्यापार. स्थानिक गुन्हे शाखा आणि ब्रह्मपुरी पोलिसांनी मिळवलेल्या खात्रीशीर माहितीच्या आधारे शनिवारी या स्पावर टाकण्यात आली धाड आणि उघड झाला देह व्यापाराचा घाणेरडा कारनामा. या कारवाईत मिझोरम आणि नागालँडमधील 3 महिलांची सुटका करण्यात आली. पीडित महिलांना विशेष संरक्षणाखाली सुरक्षित स्थळी हलवण्यात आले. व्यवसायाचा व्यवस्थापक करण गंगाधर मोहजनकर याला पोलिसांनी ताब्यात घेतले असून सेंटरचा मालक प्रितीश बुर्ले मात्र फरार आहे. त्याच्या शोधासाठी पोलिसांचे विशेष पथक तयार करण्यात आले आहे. धाडीत रोख रक्कम, मोबाईल फोन, पावती बुक, रजिस्टर, स्कॅनर आणि कंडोम पाकिटांसह एकूण 18,060 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. आरोपींवर अनैतिक व्यापार प्रतिबंधक अधिनियम 1956 अंतर्गत कलम 3, 4, 5 आणि 7 नुसार गुन्हा दाखल झाला आहे. ही संपूर्ण कारवाई पोलीस अधीक्षक मुमक्का सुदर्शन, अपर पोलीस अधीक्षक ईश्वर कातकडे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. पथकामध्ये पीआय अमोल काचोरे, ब्रह्मपुरी पोलीस ठाण्याचे पीआय प्रमोद बानबले आणि एपीआय शीतल खोब्रागडे यांचा समावेश होता. स्पा सेंटरच्या नावाखाली सुरू असलेल्या या बेकायदेशीर धंद्यावर पोलिसांनी आज मोठा आळा घातलाय. फरार मालकाचा शोध घेण्यासाठी तपासाची चक्रे वेगाने फिरत आहेत. ब्रह्मपुरीसाठी ही कारवाई मोठा धक्का मानली जात आहे. या प्रकरणातील पुढील तपास सुरू असून आणखी काही मोठी नावं बाहेर येण्याचीही शक्यता व्यक्त केली जाते. या प्रकरणातील प्रत्येक अपडेट आम्ही तुम्हाला देतच राहू. पाहत रहा लोकराज्य टीव्ही न्यूज चॅनल चंद्रपूर.